लागली आहे पण आम्हाला नाही चालणार कारण का आम्ही AC ट्रेनचं तिकीटच नव्हतं काढलेले आणि किती लोक आहे ॲक्च्युली ACला कोण जातच नाही जास्त, जे जाणार आहे तेच जात आहे, याचा उपयोगच नाही आहे या ट्रेनचा. तर ह्या साध्या ट्रेन आहे ह्याचा उपयोग आहे, लोक कामाला वगैरे जाणार आहे आणि ही ट्रेन वाढली ना का ह्याचा टायमिंग वाढून जातो ह्या साध्या ट्रेनचा. ते AC ट्रेनचा एवढा नाही आहे, हां जाणारे जातात पण बाकीचे आहे नॉर्मल ज्यांचा पास असतो मंथलीचा त्यांना उपयोगच नाही आहे ना ह्या ट्रेनचा. उगाचच वाढवून ठेवलं आहे आणि टायमिंग वाढवून ठेवलं आहे सगळ्याच गोष्टीचा. कधी सगळे तर नॉर्मल ट्रेनसाठीच थांबलेले आहेत. हे लोकांचा टायमिंग वाढतो, ऑफिसचा टायमिंग वाढतो, पुढे जाऊन बोंबाबोंब असं सगळं आहे, मॅनेजमेंट नाही आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि ब्लॉगची सुरुवात होते रस्त्यापासून, म्हणजे आता निघाली आहे मी हॉस्पिटलला. सकाळचे वाजले 8:30 आणि बघा सूर्य बघा, असं वाटतं ना दुपारचे 12 वगैरे वाजल्यासारखे. फक्त आणि फक्त 8:30 वाजले, काहीच नाही जास्त. जादू जादू हो इकडे. प्राजक्ताची फुलं आहेत आणि एवढं सुंदर वाटतं ना सकाळच्या वेळेस, पण ऑरेंज ऑरेंज मस्त वाटतं. आमच्या इथं खरं छानच वाटतं त्या साईडला. पक्षी वगैरे सकाळचे तर भरपूर असे उडतात. मला असं वाटलेलं सकाळी पाऊस येईल. फुलपाखरं पण आहेत दिसतं. आमच्या इकडचा नजारा दाखवत नाही ते तुम्हाला छानपैकी. आता स्टेशनला भेटूया डायरेक्ट. अजगराचं पिल्लू होतं, मी डायरेक्ट तुम्हाला रेल्वे स्टेशनलाच दाखवणार होती, पण ते अजगराचं पिल्लू होतं मेलेलं. म्हणजे मोठा अजगर पण आहे इथे, मी बघितलेलं आहे, दिनेशने पण बघितलेलं आहे. पावसाळ्यामध्ये ना येतात, रस्त्यावरती येतात इथे, माहिती आहे का, मोठे मोठे अजगर आहेत. कुठे गायब होतात काय माहिती. ते पिल्लू बघितलं ना, म्हणजे आता त्याने पिल्लं टाकले असते. आणि एक पिल्लू थोडेच असणार, ते अंडी असतात भरपूर. तर बघूया, दिसले ते दिसले, पण अजगर तर दिसणार डेफिनेटली. अजगर आहेत मला अजगर दिसणारच आहे. इथलं कसं झालं, कसं खाणार होत काम चालू. घेऊन त्याच्यात जावं लागेल, सगळीकडे कामच चालू. आहे खरं CST लागली रे, चल लागली आहे तर त्याच्याने सवयी. CST लागली ट्रेन लागली आहे पण आम्हाला नाही चालणार कारण का आम्ही AC ट्रेनचं तिकीटच नव्हतं काढलेले आणि किती लोक आहे ॲक्च्युली ACला कोण जातच नाही जास्त, जे जाणार आहे तेच जात आहे, याचा उपयोगच नाही आहे या ट्रेनचा. तर ह्या साध्या ट्रेन आहे ह्याचा उपयोग आहे, लोक कामाला वगैरे जाणार आहे आणि ही ट्रेन वाढली ना का ह्याचा टायमिंग वाढून जातो ह्या साध्या ट्रेनचा. ते AC ट्रेनचा एवढा नाही आहे, हां जाणारे जातात पण बाकीचे आहे नॉर्मल ज्यांचा पास असतो मंथलीचा त्यांना उपयोगच नाही आहे ना ह्या ट्रेनचा. उगाचच वाढवून ठेवलं आहे आणि टायमिंग वाढवून ठेवलं आहे सगळ्याच
गोष्टीचा. कधी सगळे तर नॉर्मल ट्रेनसाठीच थांबलेले. हे लोकांचा टायमिंग वाढतो, ऑफिसचा टायमिंग वाढतो, पुढे जाऊन असं सगळं आहे. मॅनेजमेंट नाही आहे. झाली, बंद झाली, आता जाईलच. खाना लागले एवढी खरं AC ट्रेन येते त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊन जातो. डेपो आहे आधी असं नव्हतं. मस्त भन्नाट केलं आणि वरती ऑफिस आहे कॉर्पोरेशनचं आणि हा डेपो आहे वाशीचा म्युन्सिपल ऑफिस. हे बघा आधी असं नव्हतं. आधी खूप आलेले बघा. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन प्रमुख बस स्थानक आणि वाणिज्य संकुलन सेक्टर 9A वाशी नवी मुंबई. पोचल्या पण असतील आता. आणि हे अग्निशामक दल आहे वाशीचं. विष्णुदास भावे नाट्यगृह पुढे आहे. याला उतरता का सगळं? वाशी सेक्टर 10ला उतरलो आता आम्ही. हा मुलगा जो आहे ना इतका बडबडत होता बसमध्ये, इतका बडबडत होता. ती जीवनसत्व भेटतं, हे भेटतं, ते भेटतं असं सगळं चाललेलं त्याचं. टाइमपास सप्री हॉटेल सप्री. वाशी डेपो खूप छान केला. आधी असं नाही का खूप बेकार, म्हणजे एकदम नव्हता पण मोठा होता. आता दोन्ही केलं, ऑफिसेस वगैरे केलं, बिल्डिंग होतं. चालू केलं. मला ट्रेनने जाऊया नाही आता कधी तिसऱ्या माळ्यावरती. आता ती प्रफुल्लताई पडली ना तुमच्या कमल. वाशी रेल्वे स्टेशन. चला तिकीट घर तिकडे. पाणी आहे. मळणार हे पडलं. पनवेल बदलला असं वाटतं. या मालगाडीला टिवडी मारावी जात. इंजिन आहे AC इंजिन 60540. लोक झालं हे आता कंटाळा.
कोणती गाडी आहे? गावची ट्रेन. उतरलं ना तर परत रिटर्न द्यायला लागेल. मजा नव्हती आपल्याला. कारण की इथला रस्ताच नव्हता ना. एक रस्ता आहे. चष्मा लावून ठेवला. गॉगल पुण्यात गॉगल बरा पण चष्मेपेक्षा. हा? बघा पण बदल आता तिकडे गाड्या लागायला लागल्या. 2 व्हीलर कुठे दाखवते आता इकडे बाईक लागायला लागले. आधी नव्हते लागत आता लागून सगळीकडे गर्दी लागून घेतला आणि आतमधून एवढा पोकळ आहे. खाऊन बघ दिनेश पूर्ण पोकळ आहे आतमध्ये. काहीच नसतं फक्त वरती वरती भरलेलं आहे. दाखव याच्या तरी विवरून गेलं. माझ्या तर काहीच नाही आहे. पूर्ण पोकळ असतं डिमार्टमधून घेतलेलं. काय करतात म्हणजे मला काय समजत नाही. नाही लागला पण विचारते किती घेतो ते थांबून तुला विचारलं. मला एकदाचं डिमांड 15 रुपयाचा पॉपकॉर्न घेतला. हा मग त्याच्यावर काय माहिती नाही कसं. हा सगळं निघालो घरी. आणि बाबांनी आंबे पाठवले हापूसचे. काजू पाठवले म्हणजे बाबा घेऊन आलेले. बाबांच्या फ्रेंडने दिलेले. आणि हे शेंगदाण्याची लावून आंबे असं मला पाठवलेलं आहे. हा जवळ तर फोटोचाच आहे. तो खातोय. त्याला भूक लागलेली आल्याबरोबर आला. ते पॉपकॉर्न घेतलेलं तर अर्धा खाल्लं थोडंसं आहे. आता खाते पॉपकॉर्न. आईस्क्रीम सॉफ्टी ती एकदम तेवढंच राहिलं आणि हा तिथे ना डिमार्टच्या बाहेर ती पेस्ट आहे ती फ्रीची आहे. म्हणजे ते सॅम्पलला विकतात ना ते घेतले 2 पेस्ट त्याने 2 दिले. मॅडम हे घ्या दाखव. प्रोनेम्स असं नाव आहे त्याचं. चला रिक्वेस्ट संध्याकाळला तरी दम देते. रिक्वेस्ट मस्त दिसतो. आपण ना कलर चेंज करू. थोडं पटापट कुठे चाललं काय माहिती. काय रे कुठल्या गावाला जायचंय टोटो? चिकन आणलं दिनेश. आज पाणी गेलं
मला आता चिकन करायचं होतं कारण का दुपारी आम्ही जेवलो नाही, झोपलो तसं दमून आलेलो उन्हातून. तर फक्त पॉपकॉर्न खाल्ले. पॉपकॉर्नने काय होतं ते लागले आता मला. कुकर लावला पटापट तर पाणीच नाहीये आता. आता मला ॲक्वागार्ड मधून पाणी घेऊन ते चिकन वगैरे धुवावं लागणार आहे. मला भरपूर पाणी लागतंय ते धुवायला नॉनव्हेजचं, आणि पाणीच नाही. कधी एक काय माहिती डबे काढले आहे ना, कारण का सामान भरावं लागेल ना त्याच्यासाठी. घासून भरल्यावर चांगलं आहे. मी तोच विचार केलेला. आता एक साईडला चिकन टाकून पटापट डबे घासून. काय हिचं चाललं आज याचा फिरायचा प्रोग्राम. तिकडे गेलेला देवाराखाली, तिथून आला इकडे, इकडून आतमध्ये एकदम फटाफटा. त्याला असं वाटतं त्याला कोण बघत नाही, एवढा फटाफट. त्याच्या पाय ठेवलेलाच वाटतं ना. पाणी ठेवलं मग तो वापरलं पडलं ते मोबाईल त्यात पडलं प्लेट मध्ये. अक्षदा पडल्यासारखं. बघू ते वगैरे घासले. चिकन तर झालं, त्याला भात झाला. आता घेतले घासून आणि ह्याच्यात आता मला सामान भरायचं. सगळे डबे घेतले क्लीन करून. डबे वगैरे घासले, वगैरे गरम झालं. डब्याने नाही गरम झालं, ऍक्च्युली गरमच होते. तर जेवायला घेतो आम्ही, कारण का दुपारचं मी बोलते मगाशी आम्ही काय खाल्लं नव्हतं. आता भूक लागली, 8:30 झाले. चिकन वगैरे जेवणाचा टाइम पण झालाय. तसं या शास्त्राला थोडा उशीरच होतो जेवतो, कारण का तो खेळत बसतो मोबाईलमध्ये. तर मग थोडंसं 9:30 वगैरे होतात. पण आज लवकर जेवायला घेतो, लागले तर जेवून घेतो. तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काय नाही आवडलं तेही सांगा कमेंट्समध्ये. आवडलं असेल तेही सांगा. आता आवडण्यासारखं तर डीमार्टला गेलेलो, आणखी बरंच काहीतरी होतं दाखवण्यासाठी. तिथे एक किस्सा झालेला डीमार्टमध्ये, का सगळं तेल सांडलेलं आणि कोणाचं लक्ष नव्हतं, आणि त्याच्यामध्ये खूप स्लिप झालं असतं तर फ्रॅक्चर झालं असतं. मी बघितलं, मी सांगणार होती तर दिनेश बोलला नाही सांगितलंय म्हणून त्यांनी. कारण का मी बघितलं येईपर्यंत मला असं आधी वाटलं का पाणी सांडलंय तिथे तेलाच्या सेक्शनमध्ये पनवेलच्या खांदेश्वरच्या डीमार्टला. तर तिथे तेल किती सांडलेलं होतं, जवळजवळ अर्धा लिटर तेल सांडलं असेल त्यात. पण बॅग काय तिथं नव्हती, पण तेल सांडलेले. त्यांनी जे स्टॉक करून ठेवलंय ना, तिथून लीक झालं असेल ते. तिथूनच झालं असेल, बाकी तर म्हणून एवढं हे नाही काढलं. तर कोणाचंच लक्ष नव्हतं, जो जो आपल्या कामामध्ये होतं. पण जे जातात येतात तेही कोण सांगत नव्हतं. मी सांगणार होते तेवढ्या दिनेशला, म्हणजे मी पुढे निघून गेले. मी परत जाणार होते, त्यांचा आवाज देत होते, त्यांना जात नव्हतं. तिथून एक त्यांचा स्टाफ आला आणि दिनेश बोलला नाही सांगितलं मी जाऊन. पण मी येई असं लांबून येत होती, बिस्किटाचं सेक्शन आहे तिथून येत होती पुढे बघत. तर तिथून मला ते दिसलं. आता काय बोलणार. ठीक आहे, चला असं झालेलं आहे आजचं सगळं. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.